आयत्या मिळणाऱ्या गोष्टींनी जर कोणाला यश मिळत असतं तर रस्त्यावरचा भिकारी हा कदाचित सर्वात श्रीमंत ठरला असता. आणि म्हणूनच आयत्या गोष्टींच्या मागे पळण्यापेक्षा स्वतः त्याच्यावरती मेहनत घ्या आणि स्वतःचं साम्राज्य उभं करा. आजचा हा विषय घेण्यापाठीमागचं कारण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होतीये. ती एका मार्गाने नाही तर अनेक मार्गांनी होते आणि तुमच्यापैकी बरेच जण ज्यांना अजून माहिती नाही आहे की आपल्याला फसवलं जाते आणि या गोष्टीवरती बोलणं थोडंसं गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजचा हा जो विषय आहे तो अभ्यासापेक्षा थोडासा वेगळा आहे, त्यामुळे तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की हा व्हिडिओ पाहायला नको, पण अशी चूक तुम्ही करू नका. कारण कदाचित तुमच्यापैकी बरेच जण जे आहेत जे फसवले जात आहेत किंवा फसवले जाण्याची शक्यता आहे. तर काही गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आज बोलणं फार गरजेचं आहे. तुमच्यापैकी काही जणांनी न्यूज पाहिली असेल जी काल परवा आलेली आहे चॅनलवरती ABP माझावरती, की जिथे की एका पुस्तकाबद्दल चर्चा झालेली आहे की त्या पुस्तकामध्ये खूप सगळ्या चुका आहेत. आणि त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्या पुस्तकाच्या खाली स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे त्या लेखकाच्या नावाच्या खाली DYSP म्हणून. पण अशा नावाची कुठलीही व्यक्ती त्या पदावरती कार्यरतच नाही आहे, अशी एक बातमी जी आहे ती व्हायरल होते आहे सध्या. आणि त्या अनुषंगाने बाकी गोष्टीत सुद्धा जी तुमची फसवणूक होती त्याबद्दल बोलणं मला थोडंसं गरजेचं वाटलं. कारण वॉरियर ऑफिसर या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा बरेचसे स्कॅम जे आहेत ते माझ्या नजरेस आले आणि म्हणून थोडंसं तुम्हाला अवेअर करणं गरजेचं वाटतं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लुटतंय कोण, तर लुटणारे फक्त बुक्सवाले किंवा क्लासवाले. म्हणजे जनरली असं होतं की काही झालं की पहिल्यांदा क्लासवाल्यांवरती ढकलून द्या किंवा मग जे बुक्सवाले आहेत त्यांच्यावरती ढकलून द्या किंवा असं आपण कोणाला तरी बकरा बनवत असतो. खरं तर त्याच्यामध्ये तुमची पण तेवढीच चूक असते, कारण तुम्हाला 1000 वेळा ओरडून सांगणारे लोक असतात पण ते प्रामाणिकपणे सांगतात, त्यामुळे तुम्हाला त्यांचं ऐकावंसं वाटत नाही. तुम्हाला जे ऐतं आणि इझिली मिळेल ते तुम्हाला हवं असतं. याच्यामध्ये फक्त क्लासवाले किंवा फक्त बुक्सवाले नाही आहेत, तर याच्यामध्ये काही विद्यार्थीसुद्धा आहेत जे तुमची फसवणूक करतात. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी त्याच मुद्द्यावरती बोलेन, ते म्हणजे सबस्क्रिप्शन किंवा एखादा कोर्स विकत घेतलेला आहे किंवा एखादा ठराविक बॅचला ॲडमिशन घेतलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी तुम्हाला खूप वेळा असे मेसेजेस पाहायला मिळत असतील की मी अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे पण ते मला नको आहे, मग ते कोणाला हवं आहे का, तर ते मी देऊ इच्छितो. मोस्टली अनअकॅडमी सबस्क्रिप्शन हे तुम्हाला आठवड्यातून बऱ्याचदा हे मेसेज खूप सगळ्या ग्रुप्सवरती पाहायला मिळतील की मी अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे पण ते मला नको आहे आणि तुम्हाला हवं आहे का. मी ते 10,000त घेतलं होतं पण आता मी 8,000त द्यायला तयार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे 10,000ची गोष्ट मला 8,000त मिळते, माझ्या आधी दुसऱ्या कोणी घेऊ नये, म्हणून कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मुलं त्यांना पैसे पाठवतात. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही सबस्क्रिप्शन मिळत नाही, त्याच्यानंतर ती व्यक्तीही तुम्हाला कुठे मिळत नाही आणि मग परत आपण फसवले गेलो हाच न्यूनगंड एवढा मोठा असतो की मग परत तक्रार करायची कुठे. ठीक आहे, तर या गोष्टीत तुम्हाला काळजीपूर्वक राहायचं आहे. दुसरा मुद्दा नोट्स. मी कालच्या व्हिडिओतच नाही तर मी याच्या आधीही 1000 वेळा सांगितले, तुम्हाला नोट्स अभ्यासायच्या तर स्वतः नोट्स काढा आणि अभ्यासा. जर तुम्ही आधीपासून तयारी केलेली असेल तर तुम्हाला शेवटच्या दिवसांमध्ये परीक्षा जवळ आल्यानंतर कुठलाही शॉर्टकट वापरण्याची गरज पडत नाही. पण जर तुम्ही आधीपासून अभ्यास केला नसेल तर तसेही तुम्ही पास होणार नसता, मग तुम्ही कोणाच्याही नोट्स वाचा. आणखी एक फार मोठा ट्रेंड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या नोट्स अवेलेबल करून दिल्यात तुम्हाला, त्या पेडच असतील अर्थात, पेड नोट्स मी दिल्यात आणि तुम्ही काय करताय की त्या नोट्स वापरताय. त्याच्यानंतर तुमच्यापैकी काही जण मला मेसेज करतील की मॅडम तुमच्या नोट्सचा मला फार फायदा झाला आणि त्याच्यामुळे माझे एवढे मार्क्स आले तेवढे मार्क्स आले. मी काय करेन, तो स्क्रीनशॉट काढेन आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना तो पाठवून देईन की बघा माझ्या नोट्सचा फायदा झालेला आहे. ठीक आहे, काही जे क्लासेस असतात, काही लोकांचं टीचिंग असतं त्याचा डेफिनेटली फायदा होतो, मी सगळ्यांवरती टीका करत नाही आहे. पण लक्षात घ्या की बऱ्याचदा असंही असतं की जे मेसेजेस असतात ना तेच फ्रॉड असतात. म्हणजे ते मेसेज कुठल्याही अशा प्रामाणिक विद्यार्थ्यांनी केलेले नसतात, पण उगीचच ते काढायचे आणि पाठवायचे. दुसरा एक ट्रेंड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पेपर झाल्यानंतर आमच्या क्लासमधून, आमच्या बुकमधून, आमच्या क्वेश्चन पेपरमधून, आमच्या टेस्ट सिरीजमधून, आमच्या नोट्समधून एवढे प्रश्न आले तेवढे प्रश्न आले. एक 10 प्रश्न आले, चला 10 प्रश्न आले मी समजेल, त्या 10 प्रश्नांनी म्हणजे फक्त तेवढे 10 प्रश्नांची तयारी केली म्हणजे तुम्ही पास होता का. आत्तापर्यंत ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेली आहे ते टॉपर्स तुम्हाला ओरडून सांगत असतात की हे बुक वाचा, ते प्रॉपरली रीड करा,
क्वेश्चन पेपर घ्या, ते ॲनालिसिस करा, स्वतःचं स्वतः ॲनालिसिस करा, त्याचं विश्लेषण पहा, प्रश्नांमधून जा, प्रॅक्टिस करा. ते काय सांगत असतात तुम्हाला, त्यांनी ते करून पोस्ट मिळवलेली असते. कालचीच पोस्ट तुम्ही आपल्या ग्रुपवरची वाचली असेल तर आपल्या ग्रुपचे ॲडमिन ते PSI झाले, त्यांनी कुठलाही क्लास केलेला नाही, ना प्रीला ना मेन्सला. तुम्ही त्या गोष्टींकडे कसं पाहता हे तुमच्या हातात आहे आता, की म्हणजे त्यांनी प्रीचं त्यांचा स्कोर सांगितला आहे, मेन्सचा स्कोर सांगितला आणि त्यांनी प्रामाणिकपणे तुम्हाला हे सांगितलं आहे की काठावरती मार्क्स असल्यानंतर आपण मेन्सची तयारी तितक्याशा प्रभावीपणे करत नाही. पण ज्यावेळेला लोक प्रामाणिकपणे तुम्हाला काहीतरी सांगतात त्यावेळेला तुम्हाला ते आवडत नाही. तुम्हाला गोड बोलून तेलमीठ लावून खूप मस्त असं शुगर कोटिंगवाली वाक्य असतात ना, ती तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्याला बळी पडता. ज्यावेळेला रिझल्ट आला म्हणजे लिस्ट लागली त्यावेळेला एक पोस्ट खूप सुंदर अशी चॅनलवरती आपल्या ग्रुपवरती शेअर केलेली आणि नंतर मी ती चॅनलवरती सुद्धा फॉरवर्ड केली होती की सिलेक्शन झालेल्या एका PSI मुलाला त्याच्या मित्राने विचारलं की आपण आपल्या गावातल्या मुलांना मार्गदर्शनासाठी असंच काहीतरी लेक्चर वगैरे अरेंज करूया. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं उत्तर ऐकून धक्का बसला, कारण ज्याचं सिलेक्शन झालं तो असं म्हणत होता की म्हणजे हे मुलांना सांगणं म्हणजे तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीचं भाषण ऐकता, कुणाची तरी मिरवणूक पाहता आणि तुम्ही इन्स्पायर होऊन इकडे येता, पण त्याच्यानंतर आम्ही जी 5-6 वर्ष घालवलेली आहेत ती 5-6 वर्ष किती खडतर होती हे आम्हाला माहिती आहे. फक्त इकडं काहीतरी मोठं दिसतंय म्हणजे इकडचा तामझाम पाहून इकडे येऊ नका. आणि त्या पोस्टवरती खूप जणांनी कमेंट केली की तुम्हाला मोटिवेट करता येत नसेल तर डिमोटिवेट करू नका, कशाला हे सगळं बोलताय. इवन चॅनलवरती आपल्यासुद्धा अगदी 2 लाखापर्यंत पोहोचलेला एक व्हिडिओ आहे की MPSC करण्यापूर्वी, MPSCकडे वळण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करा, नाही तर पश्चाताप करावा लागेल. आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगितल्यात की इथे काय असते फॅक्ट खरी, इथे आल्यानंतर तुमचा स्ट्रगल काय असतो ॲक्च्युली. पण ज्यावेळेला कोणीतरी असं तुम्हाला खरं सांगण्याचा प्रयत्न करता ना त्यावेळेला तुम्ही त्याला म्हणजे निगेटिव्ह आहे, तुम्ही डिमोटिवेट करताय असं बोलून तुम्ही रिकामे होता. नोट्सच्या बाबतीत लक्षात आलं, कोणाचेही आयत्या नोट्स घेऊ नका. तर नोट्सच्या बाबतीत लक्षात ठेवा की स्वतःच्या नोट्स स्वतः प्रिपेअर करा. मी काही लोक पाहिलेले आहेत की ज्यांनी म्हणजे रिसेंटली सुरुवात केली अभ्यासाला किंवा मी म्हणेन की लेक्चर्स घ्यायला वगैरे सुरुवात केली आणि अगदी काही दिवसांमध्ये थोडंफार त्यांचं टीचिंग आवडायला लागलं की लोक स्वतःच्या नोट्स ज्या आहेत त्या विक्रीसाठी ठेवतात आणि मुलंसुद्धा मूर्खासारखे ते विकत घेतात. एकतर नोट्स विकत घेणं ही गोष्टच मुळात चुकीची आहे. तुम्ही एखाद्या टॉपरचे ज्याचं तुम्हाला माहिती की रिझल्ट आले, तुम्ही स्वतः रिझल्ट पाहिला, त्यांच्या नोट्स तुम्हाला कुठेही ते PDF अवेलेबल करून देतात. लक्षात घ्या, जे पण सिलेक्ट झालेले आहेत, जे पण टॉपर्स आहेत ना, ते त्यांच्या नोट्सच्या PDF अवेलेबल करून देतात. त्या टेलिग्रामवरती सर्च करा, त्या फाइंड आउट करा, त्या तुम्ही पहा की कशा पद्धतीने काढल्यात, त्या कशा काढल्यात हे पाहून तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा, ना की त्याच नोट्स फक्त रट्टा मारो करू नका. हे त्याचा काहीही फायदा होत नाही. आणि ज्यावेळेला कोणी असं विक्रीसाठी वगैरे ठेवतं त्यावेळेला तर तुम्ही 10 वेळा विचार करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉईंट होतो तो म्हणजे बुक्स. कसं असतं ना, एक ट्रेंड आहे इकडे आपल्या फील्डमध्ये, एक ट्रेंड आहे. फॉर एक्झाम्पल मी समजा माझं सुरुवात केली आहे चॅनलची, माझा चॅनल थोडा चांगला चालायला लागला, मुलांना समजायला लागलं, इथंपर्यंत ठीक असतं. काही मुलं प्रॉपरली फॉलो करतात, काही अजिबात फॉलो करत नाहीत. मला प्रामाणिकपणे वाटत असते की नाही, मुलांनी हे केलं पाहिजे आणि त्याचबरोबर माझी त्याच्यात मेहनतही असते, मी त्यासाठी वेळही देत असते. सो मी एखादा कोर्स घेते. पण थोड्या दिवसांनी काय होतं ना, पुस्तक लिहायचं एक फॅड होतं की चला आपण याच्यावरती पुस्तक लिहूया. ऑलरेडी हजारो पुस्तकं असतात मार्केटमध्ये आणि बेस्ट सोर्सेस तेच असतात जे आत्तापर्यंत म्हणजे चालत आलेले आहेत किंवा जे ऑथेंटिक सोर्सेस असतात. समजा मी उद्या बुक लिहिलं, माझं बुक आयोग वापरणार आहे का प्रश्नपत्रिका काढायला, हे तुम्हालाही माहिती आहे. माझ्या पुस्तकातून आयोग प्रश्न काढत नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. एक्सप्लेनेशनच्या बुकमधून आयोगाने प्रश्न काढलेले नाही आहेत. तुम्हालाही माहिती असतं की आयोगाचा सोर्स काहीतरी वेगळा आहे. पण नाही, आपल्याला काय असतं, आयतं मिळते तेवढं घ्यायचं असतं. आत्ता जो हा काही घोटाळा किंवा आपण म्हणूया स्कॅम किंवा जी पण काही फसवणूक किंवा ज्याच्यासाठी पण विद्यार्थी तक्रार करतात, हा जो पण प्रकार समोर आला आहे तो पण एका बुकबद्दलच आहे. स्टेट बोर्ड तुम्हाला शॉर्टकटमध्ये पाहिजे म्हणून तुम्ही स्टेट बोर्डची समरी असणारे बुक्स विकत घेता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चुका सापडतात. स्टेट बोर्डची पुस्तकं असतात केवढी, किती पानांची पुस्तकं असतात स्टेट बोर्डची. तुम्ही कुठल्याही स्टेट बोर्डचं पुस्तक घ्या, सायन्स सोडून बाकी सब्जेक्ट जर तुम्ही पाहिले तर खूप छोटी छोटी पुस्तकं असतात. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही MPSCचा अभ्यास करता त्याच्या तुलनेत जर तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं पाहिली तर ती तुमची म्हणजे एक पुस्तक तुम्ही एका दिवसात संपवू शकता. एवढी पुस्तकं ती लहान असतात. पण तुम्हाला काय असतं की नाही, मला शॉर्टकटमध्ये आयतं मिळालं पाहिजे आणि तुम्ही परत अशी काहीतरी पुस्तकं विकत घेतात ज्याच्यामध्ये अपार चुका असतात. इव्हन मी पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये पण पाहिलं होतं की पोलीस भरतीला खूप प्रसिद्ध असणारं जे पुस्तक जे की प्रत्येक विद्यार्थी वाचतोच, एवढ्या चुका असतात त्याच्यामध्ये उत्तरं देताना आणि आपण ते ब्लाइंडली फॉलो करतो. तुम्ही पाहत सुद्धा नाही की हे चूक आहे का बरोबर आहे.
काही मोठे मोठे पुस्तकांचे लेखक, ॲनालिसिसचे बुकवाले म्हणतात की तुम्ही चूक शोधून दाखवा, मी हे करेन ते करेन, आणि मुलं स्वतःहून त्यांच्या चुका शोधून देतात, पण त्याच्यावरती त्यांच्याकडे काही उत्तर नसतं. हे जे काही काल परवा न्यूजला आलेली गोष्ट आहे ती जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की म्हणजे खूप विद्यार्थ्यांनी ते पुस्तक विकत घेतलेलं आहे. म्हणजे मी यापूर्वी जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हाच मी सांगितलं होतं की तुम्ही ज्या वेळेला MPSC करताय तुम्हाला एक अपेक्षा असते की माझं घर लायब्ररीसारखं दिसलं पाहिजे, म्हणजे माझ्या घरात एवढी पुस्तकं दिसली पाहिजेत की म्हणजे कळलं पाहिजे की मी MPSC करतोय. त्याची खरंच गरज नसते. म्हणजे तुम्ही कुठल्याही ज्यांनी MPSCची पोस्ट काढलेली आहे अशा व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर ती व्यक्ती तुम्हाला हेच सांगणार की लिमिटेड पुस्तकं वाचा. कुठलीच व्यक्ती तुम्हाला सांगणार नाही हे वाचा ते वाचा ते वाचा. कुठला क्लासवाला पण नाही तुम्हाला म्हणणार की तुम्ही एवढी सगळी पुस्तकं वाचा. पण आपल्याला काय पडलेलं असतं की अरे हां, याच्यामध्ये शॉर्टकट दिला, मी हे पुस्तक घेईन. खूप काळजीपूर्वक पुस्तकांची निवड करा. स्टेट बोर्ड तुम्हाला वाचणं पॉसिबल असतं. स्टेट बोर्डमधूनच पहा. त्याच्यासाठी कुठलेही म्हणजे जिथे जिथे शॉर्टकट आला ना तिथे तिथे थोडासा थांबून विचार करत जा. हेच मी सांगते की तुम्ही शॉर्टकटनी जाण्याचा जेवढा प्रयत्न कराल तेवढे तुम्ही खड्ड्यात जाण्याचे चान्सेस जास्त असणार. आणि मी मगाशीच एक मेसेज, म्हणजे आजच मी एक मेसेज टाकलेला आहे ग्रुपवरती की जे पण कोणी आता समजा असं जरी स्कॅम काही उघड झाला किंवा काही असे प्रॉब्लेम्स आले समोर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांची पुस्तकं आहेत किंवा ज्यांचं स्वतःचं काहीतरी आहे ते याच्यातून पैसा कमवतात, हे सगळं आहे, प्रसिद्धी कमवतात, या गोष्टी राहिल्या बाजूला. पण याच्यामध्ये तुमचं फक्त वर्ष नाही, कधी कधी तुमचं करिअरसुद्धा बरबाद होतं. तुमचे पैसे तर जातात. आणि मुलं कशा पद्धतीने तयारी करतात. कितीतरी मुलं आहेत जे म्हणजे लायब्ररीमध्ये झाडू वगैरे मारून ते अभ्यास करतात, का तर लायब्ररीची फी द्यायला पैसे नसतात. कितीतरी विद्यार्थी गावाकडे राहतात जे की दिवसभर, मी स्वतः अशा विद्यार्थ्यांना ओळखते जे की रात्री ड्युटीसाठी जातात. ते वॉचमॅनची ड्युटी करतात. सकाळी 8 वाजता ते परत येतात. रात्री 8 ते सकाळी 8 वॉचमॅनची ड्युटी करतात. सकाळी आल्यानंतर फ्रेश होऊन थोडा वेळ ते काहीतरी खाऊन आराम करतात आणि परत ते अभ्यास करतात. दिवसभरामधले फक्त 4 तास 3.5 तास एवढीच झोप ते घेतात आणि मरमर अभ्यास करतात. आणि त्या विद्यार्थ्यांचा तो कमवलेला पैसा जर अशा ठिकाणी जात असेल तर मग अर्थात जे फसवणार आहेत त्यांना कधीच काहीच वाटत नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना कोणाला, कारण तो त्यांचा व्यवसाय झालेला असतो, त्यांना कधीही काही वाटत नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. तुम्ही एक अधिकारी होणार आहात आणि जर तुम्ही इथेच फसले जात असाल तर तुम्ही पुढे अधिकारी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पडला पाहिजे. डिस्काउंट एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला फार जास्त फसवते. मी एका कोर्सबद्दल सांगेन, मी नाव नाही घेणार कोणाचं, पण मागचे 2 वर्ष झालं, म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा माझा चॅनल नव्याने सुरू झाला आणि ज्यावेळेला मला विद्यार्थ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता तेव्हापासून काही कोर्सेस आहेत मार्केटमध्ये जे की MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आणि 15% डिस्काउंट, 15 दिवसांसाठी 75% डिस्काउंट सुरुवातीला होता. ठीक आहे, 15 दिवसांसाठी 75% डिस्काउंट होता. आत्ता 2022 चालू आहे, मार्च आहे 2022चा. मला अजूनही आठवतं 2020मध्ये चालू झालेला 15 दिवसांसाठीचा डिस्काउंट अजूनही तसाच आहे. फक्त प्रत्येक वेळी ती तारीख जी असते 15 दिवसांची ती बदललेली असते. म्हणजे 15 दिवस संपले की अजून पुढचे 15 दिवस, फक्त एवढे 15 दिवस डिस्काउंट आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की मी जर या 15 दिवसांमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तर मला एवढी जास्त फी भरावी लागेल. तुम्हाला त्या कोर्सचा फायदा होत असेल, डेफिनेटली काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तो कोर्स घ्या, तो कोर्स करा. पण ज्यावेळेला त्या कोर्सची व्हॅलिडिटी संपते आणि त्याच्यानंतर परत तुम्ही त्याच कोर्सला डबल व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी तेवढेच पैसे भरून ॲडमिशन घेता, त्यावेळेला स्वतः एकदा विचार करा. बरेचसे विद्यार्थी ज्यावेळेला मी 30 डेज चॅलेंज घेते मला म्हणतात की मॅम 30 दिवस झाले आणि आम्हाला आणखी थोडी व्हॅलिडिटी वाढवून पाहिजे, तुम्ही पाहिजे तर एक्स्ट्राची फी घ्या. जर मी 30 दिवसांमध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅन दिलेला असताना, तुम्हाला प्रॉपरली टाईम टेबल असताना तुमच्याकडे, जर तुम्हाला 30 दिवसामध्ये ते कंप्लीट करता येत नसेल तर पुढचे मी अजून तुम्हाला 60 दिवस 90 दिवस जरी दिले तरी ते तुम्हाला कंप्लीट करता येणार नाही, हे मला माहिती असतं. आणि त्यामुळेच तुम्हाला व्हॅलिडिटी वाढवून देणं किंवा कोर्सची व्हॅलिडिटी वाढवणं असेल किंवा एक्स्ट्रा फी घेऊन वाढवणं या भानगडीत मी पडत नाही. कारण ज्या विद्यार्थ्याला प्रामाणिकपणे करायचं त्याला माहिती असतं की 30 दिवसांनी माझा कोर्स एक्सपायर होणार आहे, काहीही झालं तरी मला हे 30 दिवसांमध्ये कंप्लीट करायचं. आणि त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तो विद्यार्थी ते कंप्लीट करतो. आणि ज्याला हे कंप्लीट करता येतं त्यालाच त्याचं टार्गेट अचीव करता येतं. मग इथे तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही एक कोर्स घेताय, तुम्हाला तो कोर्स आवडलाय, मग किती दिवस तुम्ही त्याच कोर्समध्ये वेळ घालवणार आहात. आणि कालच्या लेक्चरमध्ये मी फार महत्त्वाची गोष्ट बोलली आहे, जर तुम्ही पाहिलं नसेल ना तर ते पाहून घ्या
की तुम्ही टार्गेट काय करताय. म्हणजे मला आजच एका विद्यार्थिनीचा मेसेज आला की मॅम मला समजत नाही आहे की ग्रुप सीचा मला आत्ता वाटतं की माझा थोडाफार अभ्यास झाला आहे, पण तलाठी भरती पण येते, मग मला त्याचा पण विचार येतो आहे. पण तोपर्यंत मग मी व्हिडिओ पाहिला, मी टाईम टेबल पाहिला आणि मला कळलं की नोव्हेंबरमध्ये परत ग्रुप सी आहे. मग रिलॅक्स वाटलं. मग मला सांगा की जर तुम्ही आत्ताच्या ग्रुप सी तुम्ही अगोदर फोकस करून अभ्यास करत होता, तुम्हाला कुठेतरी वाटतंय की काय होईल माहिती नाही, पुढची तारीख बघितल्यानंतर जर तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल की हां चला बाबा नोव्हेंबरमध्ये अजून एक ग्रुप सी आहे म्हणजे माझे निघण्याचे चान्सेस आहेत, याचा अर्थ तुम्ही बिलकुल सिरियस नाही आहात तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत. कारण तुम्हाला आत्ताचीच तारीख दिसली पाहिजे, तुम्हाला 3 तारीखच दिसली पाहिजे आणि तुम्ही तीच फोकस केली पाहिजे. तुमच्या डोक्यात हा विचारही नाही आला पाहिजे की ही गेली तर मी पुढच्याची तयारी करेन. ज्या क्षणी हा विचार तुम्हाला येतो ना तुमच्या डोक्यामध्ये की हा चान्स गेला तर मग पुढची तारीख आहे आणि मी त्यावेळेला करेन, त्या क्षणी तुम्ही हारलेले असता. त्या क्षणी तुमचे पास होण्याचे चान्सेस हे 70% घटलेले असतात. मग तुम्ही विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे. इथून पुढे कुठलंही सबस्क्रिप्शन तुम्हाला विचारण्यात आलं तर पहिल्यांदा ज्याचा पण कोणाचा तो कोर्स असेल, त्याचे जे पण ओनर असतील त्यांना विचारा. मी असं बिलकुल म्हणत नाही की सगळेच जण तुमची फसवणूक करतात किंवा काय. या फील्डमध्ये खूप सगळे लोक आहेत जे खूप तळमळीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण प्रॉब्लेम हा असतो ना आपल्याला की ज्यावेळेला आपल्याला समोरची व्यक्ती तळमळीने सांगते ना तर ते आपल्याला समजत नाही. खूप लोक आहेत जे या सिच्युएशनमधून गेले आहेत, त्यांनी काहीतरी अचीव केलं, त्यांना खरोखर आतमधून वाटते. आणि काही लोक असेही आहेत जे तळमळ फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण ते तसे नसतात. कारण वैयक्तिकरित्या मला माहिती आहे की या फील्डमध्ये मार्केटिंगसाठी लोक किती पैसे ऑफर करतात, किती लोक. म्हणजे तुम्ही पाहिलं नसेल कधीही, मी वॉरियर ऑफिसरवरती मी फक्त एकदा एक व्हिडिओ टाकला होता. ॲक्च्युली मी त्याचे पैसे घेतले नव्हते कारण मला हे माहिती नव्हतं की हे मार्केटिंग आहे किंवा याचा वेगळा काही अर्थ होतो वगैरे, अगदी चॅनल नवीन असताना. पण जेव्हा माझ्या लक्षात या गोष्टी यायला लागल्या की हे मार्केटिंग आहे आणि याच्यातून मग पैसे कमवणं वगैरे हे सगळं चालतं, तेव्हापासून मी ते स्टॉप केले. आणि नाही तुम्हाला कधी वॉरियर ऑफिसरची जाहिरात किंवा कुठल्याही चॅलेंजची जाहिरात मी दुसरीकडे कुठे केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं रिझन म्हणजे काही लोक असतात की जे दाखवतात विद्यार्थ्यांना की बाबा मला तळमळ आहे, पण ती नसते. तुम्ही कोणाची, आणि मी तुम्हाला कालही सांगितलं, कुठल्याही व्यक्तीशी शिक्षक आहेत तुमचे, ठीक आहे, तुम्हाला समजते शिकवलेलं, पण जरुरी नाही की त्या एका शिक्षकाने एक विषय शिकवला म्हणजे त्याचे सगळे विषय तुम्हाला समजतील, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ज्याचं समजतं तिथलं आणि त्या गोष्टीचं जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही घ्या. भावनिकरित्या अटॅच व्हायचे, त्या भावना तुमच्या मनातच राहू द्या. ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला त्या भावनांचा उद्रेक किती व्हायचा तेवढा होऊ द्या. आत्ता कोणाबद्दलही भावनिक ओढ, कोणाशीही ते रिलेशन ठेवून मग नाही मी नाही पाहिला व्हिडिओ तर मग त्यांना काय वाटेल, काही कोणाला काय वाटत नसतं, ठीक आहे. आणि वाटलं तर वाटू द्यायचं. आत्ता तुमच्यासाठी महत्त्वाचं काय, तुमचं टार्गेट, तुमचा अभ्यास, तुमची पोस्ट, तुमचे आईवडील, तुम्ही जी काही मेहनत घेतली, तुमचे आईवडील ज्या हलाखीच्या परिस्थितीतून जाते त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं, ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. आणि ही जर प्रायोरिटी तुम्हाला ठरवता येत नसेल तर मग तुम्ही अधिकारी बनण्याच्या लायकीचेच नाही आहात. आय एम सॉरी, मी थोडेसे असे शब्द वापरते, पण मग तुम्ही अधिकारी बनून काही फायदा पण नाही आहे. म्हणजे समाजालाच त्याचा काही फायदा होणार नाही आहे, तर मग तुम्ही अधिकारी कशाला बनता. आणि जर तुम्ही अधिकारी बनणार आहात तर मग आत्तापासूनच तुम्ही एवढे सावध असले पाहिजे की तुम्हाला कोण फसवतं आणि कोण नाही हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बरोबर आहे की या फील्डमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा आधार घेऊन बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात, हे म्हणजे प्रॅक्टिकल ही गोष्ट तथ्य, ही कोणीच नाही नाकारू शकत. पण त्यावेळेला जर तुम्ही तुमचे कान डोळे सगळं काही उघडं ठेवून जर तुम्ही विचार केलात तर तुम्हालाही कळतं की तुमच्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय. ॲटलिस्ट एखाद्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला घेऊ शकता अशा बाबतीमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता. फ्रीमध्ये मिळणारी गोष्ट त्याची किंमत आपल्याला नसते. ज्यावेळेला एखादी गोष्ट फ्रीमध्ये मिळते त्याची किंमत तुम्हाला नसते आणि म्हणून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत काहीतरी तुम्हाला पे करून द्याव्या लागतात. आणि ज्यावेळेला त्या तशा पद्धतीने येतात मग ह्याच्यामध्ये बरेच लोक असे असतात की ज्यांना तुमच्याशी काही घेणं देणंच नसतं. पण ते तुम्हाला कळलं पाहिजे की कोणाला तुमच्याशी घेणं देणं आहे, कोणाला तुमच्याशी घेणं देणं नाही आहे. तुम्ही नवीन असाल तर आधी थोडीशी माहिती घ्या. लगेच म्हणजे जसं की आता एका महिन्यातच तुम्ही एक्झाम क्वालिफाय होणार आहात त्या ॲटिट्यूडनी या एक्झामकडे पाहू नका. कारण या फील्डमध्ये 8-8 वर्ष 9-9 वर्ष अभ्यास करत बसलेले, एका जागेवरती बसून अगदी खुर्च्या झिजवलेले लोक आहेत इकडे, ठीक आहे. तर त्या गोष्टींचा पण विचार करत जा. नोट्स अजूनही सांगते मी, रेडीमेड नोट्स आणि मी याच नोट्स वाचून पास झालो किंवा मी याच नोट्स वाचून पास झाले, याच नोट्समधून मला एवढे मार्क्स आले, माझ्या नोट्स जर तुम्ही पाहिला तर ऑब्वियसली त्या नोट्स पाहिल्यानंतर तुम्हाला मोह आवरता येणार नाही. एवढं तुम्ही माझ्या मागे लागाल की मॅम नोट्स द्या, बट मी त्या नाही, मी फक्त तुम्हाला सांगेन की नोट्स काढायची काय पद्धत असते, बट मी त्या शेअर नाही करत. कारण तुम्ही इंडिपेंडंट होणं हे जास्त गरजेचं आहे. तुम्ही जेवढे डिपेंडंट राहाल तेवढा तुमचा लॉस आहे.
कारण तुम्हाला प्रत्येक वेळेलाच प्रत्येक गोष्ट आयती मिळणार नाही आहे आणि आयती मिळालेली गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही. सो हे जे काही फ्रॉड चालू आहेत ना, याच्यापासून सावध व्हा. तुम्हीच लोक भर देता, म्हणजे तुम्ही म्हणता की ते असं करतायत तसं करतायत, पण याला तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार असता. कारण तुम्ही एक पुस्तक घेता, तुम्हाला ते इझी वाटतं, छोटं छोटं दिलेलं आहे, पटकन दिलेलं आहे, मला मोठं पुस्तक वाचायची गरज नाही असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही सांगत सुटता, अरे मी हे पुस्तक घेतलं आणि छान आहे, झालं. मग दुसरा विद्यार्थी तेच पुस्तक घेतो. हे तुम्हीच करत असता आणि परत ज्यावेळेला ते तुमच्यावरतीच येतं त्यावेळेला तुम्ही तक्रार करायला लागता. तर ज्यावेळेला अशा काही न्यूज येतात त्यावेळेला ॲटलिस्ट परिस्थिती काय आहे, नक्की काय सिच्युएशन आहे हे समजून घेत जा. आणि कुठल्याही ठिकाणी कुठल्याही गोष्टींमध्ये कुठलीही व्यक्ती असेल, आधी पाहत जा की तुम्हाला खरंच त्याचा काही फायदा होतोय का. जर फायदा होत असेल तर त्या गोष्टीमध्ये पुढे जात जा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अगदी तुम्हाला माझ्याच कोर्सला यायचं असेल, तुम्ही आधी वॉरियर ऑफिसरवरती पाठीमागे जा, तुम्ही व्हिडिओज पहा, तुम्हाला वाटलं की हे व्हिडिओज माझ्यासाठी हेल्पफुल आहेत तरच तुम्ही इकडे ॲडमिशन घ्या. अदरवाईज खूप सगळेजण घेत आहेत, खूप मागणी आणि लगेच मॅडम एका तासात ॲडमिशन बंद करत आहेत म्हणून मला घ्यायचं, हे करू नका. ठीक आहे. आणि मी कधीही इथून पुढे कधीही कुठेही मी कधीही म्हणजे कुठलाही कोर्स घेतला तरी माझं तेच राहणार आहे. मी 4-4, 5-5 दिवस किंवा महिना ॲडमिशन माझे कधीच ओपन्स राहणार नाहीत. कारण मला फक्त तेवढेच विद्यार्थी पाहिजेत जे करू शकतात, ज्यांना करायची इच्छा आहे आणि जे तेवढे तत्पर आहेत. कारण जे करतील तेच पुढे जातील हे मलाही माहिती आहे. आणि असं मी कधीच घेत नाही की चला मी घेतलं आणि तुम्हाला मग व्हिडिओ दिले, तुम्हाला काय करायचं ते करा. नाही, तिथे डेली टार्गेट सेट असतात, जे तुम्हाला सकाळी सांगितलं जातं तेच तुम्हाला करावं लागतं. आणि हे तुमची करण्याची तयारी असेल तर तुम्ही इकडे याल ना, अदरवाईज मग तुम्हाला नाही जमत आहे. कितीतरी लोक असे असतात ना की जे सबस्क्रिप्शन घेतात, कितीतरी लोक कशाला तरी कुठल्या तरी ॲप डाउनलोड करून त्याच्यावरती ॲडमिशन घेतलेलं असतं आणि ते व्हिडिओ पाहणंसुद्धा होत नाही, लक्षातही राहत नाही की आपण ॲडमिशन घेतले. तर ही गत तुमची होऊ नये इतकंच मला सांगायचं आहे. आणि मग हे जे असतं की तुमचे पैसे तर जातात, वेळही जातो, वय तर परत कधीच येत नाही, वय आणि वेळ तेही गेलेलं असतं आणि कधी कधी अख्खं करिअर जातं. मग आता सावध व्हायची वेळ आली आहे. तुम्हाला खूप लोक सांगत आहेत, तुम्हाला न्यूजवरून अवेअर केलं जाते, तर त्या गोष्टी थोड्याशा डोक्यात घ्या. आणि आयतं खरंच मागू नका, आयत्याच्या पाठीमागे पळू नका. जेवढं आयतं मागायला जाल तेवढं तुमचा जास्त लॉस आहे. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. माझं सांगायचं काम आहे, मी ते प्रामाणिकपणे सांगितलं. तर याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओच्या खाली जरी कमेंट करून टीका करत असाल तरी आय डोंट केअर, म्हणजे मला त्यांनी रत्तीभर पण फरक नाही पडत. कारण मला जे सांगायचे आणि ज्या कोणाला सांगायचे ते त्यांना समजलं पण की मी कोणासाठी बोलते. ठीक आहे. सो काळजी घ्या. अधिकारी बनायला आलात, अधिकारी बनूनच याच्यातून बाहेर पडा. आणि कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना आधी स्वतःच्या आईवडिलांना डोळ्यासमोर आणा, तुमची परिस्थिती डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. उगीचच कोणीतरी सांगितलं म्हणून करू नका. कारण मला आठवतं 26 फेब्रुवारीच्या दिवशीच एक विद्यार्थी मला भेटला आणि त्याने मला सांगितलं की मॅम 2च दिवस झाले मी पुस्तकं आणलीत पुण्यावरून, मागवून घेतलीत, 3,500-4,500 रुपये पुस्तकांसाठी घालवले. आणि त्या विद्यार्थ्यांनी मला लिस्ट दाखवली. त्या लिस्टमध्ये म्हणजे एवढी सगळी पुस्तकांची मोठी लिस्ट होती, त्याच्यामधली कितीतरी पुस्तकं अशी होती जे मला माहिती की कंबाईंडसाठी याचा काहीही उपयोग नाही. मी त्या विद्यार्थ्याला सरळ विचारलं की तुम्ही राज्यसेवा करताय का? नाही मॅम, फक्त कंबाईंड किंवा ग्रुप सी माझं टार्गेट आहे. मग त्याच्यामधली काही पुस्तकं अशी होती जी राज्यसेवा मुख्यची पुस्तकं होती, ज्याचा कंबाईंडसाठी काहीही फायदा नाही. पण कुणीतरी एकाने मला बुक लिस्ट पाठवलेली आहे, ती शेअर केली आणि मग मी ते बुक्स मागवले आणि मग पैसे गेल्यानंतर परत काहीच नाही करता येत. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना आधी एकदा विचार करा. अर्थात म्हणजे जे पण टॉपर्स असतात किंवा ज्यांनी आत्तापर्यंत पोस्ट काढलेली आहे त्यांची बुक लिस्ट मी वेळोवेळी शेअर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी खूप वेळा सेंड केलेली आहे. तरीही ती पुन्हा एकदा जे पण पुढच्या एक्झामसाठी तयारी करतात तर ते टॉपर्सचीच बुक लिस्ट जी असेल ती मी तुमच्यासोबत शेअर करेन. लिमिटेड बुक्स घ्या, मी अजूनही सांगते, उगीचच ढीग लावून बसू नका. आणखी एक जाता जाता मुद्दा सांगते. मला परवा कोणीतरी एक प्रश्न विचारला की मॅम एक आवृत्ती घेतली की तोपर्यंत नवीन आवृत्ती आलेलीच असते, मग परत काय करायचं, नवीन पण घ्यायची का? गरज नसते. तुम्हाला करंटची पुस्तकं फक्त अपडेट ठेवावी लागतात. इकॉनॉमिक्समधली काही आकडेवारी अपडेट ठेवावी लागते आणि राज्यघटनेमधल्या घटना दुरुस्त्या फक्त तुम्हाला अपडेट ठेवाव्या लागतात. बाकी जे काही बदललेलं असतं ते तुमचं करंटमधून होत असतं. अदरवाईज प्रत्येक वेळेला म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, समजा एखादा जिल्हा नवीन निर्माण झाला आहे तर तेवढी गोष्ट बदललेली आहे, ठीक आहे की बाबा बाकीच्या गोष्टी त्या जिल्ह्याशी संबंधित बदलल्यात, पण ते कधी झालं? 2014ला झालं आहे. मग आता प्रत्येक वर्षीच मी नवीन 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 का घेईन ना? तुम्ही एकदा घेतली ते तरी अगोदर प्रॉपर करा. नवीन तुमच्यापैकी कोणी घेतलं असेल, बाकीच्यांनी ऑलरेडी ज्यांनी घेतलेले त्याच्यातून पहा की याच्यामध्ये काही नवीन एक्स्ट्रा आहे का, खूप जास्त माहिती एक्स्ट्रा आहे का. कधी कधी पुस्तकाची 1 किंवा 2 लाईन बदललेली असते आणि त्याच्यासाठी अख्खं पुस्तक तुम्ही विकत घेता.
मग तुम्ही खरंच स्वतःशी, स्वतःच्या आईवडिलांशी, स्वतःच्या मेहनतीशी आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीशी प्रामाणिक राहताय का? हा प्रश्न तुम्हालाच पडला पाहिजे. ठीक आहे, हा अभ्यासाशी संबंधित व्हिडिओ नव्हता, पण या व्हिडिओची गरज होती म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले. डेफिनेटली तुम्ही थोडे तरी शहाणे झाला असाल आता, ही माझी अपेक्षा आहे. जर मी जे सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल तर लाईक करा, नसेल पटलं तर खुशाल डिसलाईक करा. कारण हे कोणाला पटण्यासाठी किंवा कोणाला आनंद देण्यासाठी नव्हतं. ही एक सत्य परिस्थिती होती जी मला तुमच्यासमोर मांडायची होती. ठीक आहे, आणि जर तुम्हाला थोडीफार हेल्प होत असेल वॉरियर ऑफिसरची तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.